नमस्कार, राजसत्तामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज ज्यांच्याशी चर्चा करणार आहे ते तरुणांचे एक सळसळतं रक्त उत्साह ज्यांच्यामध्ये भरलेला आहे आणि सायकलिंगमध्ये त्यांनी नुकताच आयर्नमॅन म्हणून जो किताब पटकावलेला आहे, अर्थातच लोहपुरुष. हे लोहपुरुष होण्यामागे ह्यांनी काय प्रयत्न केले किंवा कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली याचा आपण एक साधारणतः आढावा घेणार आहे. तर ते म्हणजे आहेत आपले चिपळूण खेर्डी येथील युवक तरुण असे तडफदार सायकलिस्ट प्रशांतजी दाभोळकर. प्रशांतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. सायकलिंगची जी हे आहे तुमच्या मनामध्ये कधी आलं किंवा कशी सुरुवात झाली? ऍक्च्युली सायकलिंग हे आपण लहानपणापासूनच चालवतो, त्यात काही शंका नाही. मी पहिल्यापासून शालेय जीवनात आपण ते चालवत आलेलो असतो. पण खऱ्या अर्थाने जर का सायकलिंग मध्ये क्षेत्रामध्ये जर का मी प्रवेश केला असेल तर चिपळूण सायकलिंग क्लबच्या माध्यमातून मी सायकलिंग क्षेत्रामध्ये प्रवेश केला. चिपळूण सायकलिंग क्लबचे बरेचसे सदस्य हे सायकलिंग करताना मला दिसत होते आणि मुळात मला स्पोर्टची आवड असल्यामुळे मला त्या गोष्टीची खूप आवड होती. म्हणजे मी आता ऑलरेडी पहिल्यापासून रनिंग म्हणा किंवा मी ब्लॅक बेल्ट असल्यामुळे मी कराटे चॅम्पियन असल्यामुळे कराटे प्रॅक्टिस माझी चालू असायची आणि एक वेगळं काहीतरी बघायला भेटायचं. तर सायकलिंग मला बघायला मिळायचं की वारंवार चिपळूण सायकलिंग क्लबचे लोक सायकलिंग करतात. मग त्याच्यात आमचे जे डॉक्टर स्वप्नील दाभोळकर आहेत त्यांना विचारलं की मला हे चिपळूण सायकलिंग क्लब जॉईन करायचं, ते काय करता येईल? ते बोलले फक्त एक हेल्मेट घे, सायकल तर ऑलरेडी तुझ्याकडे असणारच आहेच, म्हटलं जुनी सायकल, तर त्या सायकलने तुझं आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकतो आणि चालू कर. आणि 2022ला मी चिपळूण सायकलिंग क्लब जॉईन केलं आणि 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं सायकलिंग मी त्यांच्याबरोबर करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मी त्या सायकलिंगमध्ये एवढं आवड निर्माण झाली की कारण का त्यांच्याबरोबर सायकलिंग करता करता मी आपल्या चिपळूण तालुक्यातली विविध गावं फिरायला लागलो. मग पहिल्यांदा 5 किलोमीटर सुरुवात केली, 5 पासून 10 वर गेलो, 10 वरनं 15, 15 वरनं 20, 25, 30 या पद्धतीने सायकलिंग करत गेलो. त्याच्यामुळे सायकलिंग क्षेत्रातली जास्तच आवड निर्माण झाली. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे सायकलिंग क्षेत्रामधले एक सुपर रायडर म्हणजे SR हा एक किताब असतो, त्याचं वेळ लागलं. कारण आमच्या चिपळूण सायकलिंग क्लबमध्ये जवळजवळ एक 25 ते 30 जण अशी लोक आहेत की ते SR आहेत. ते SR म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मी त्यातल्या दोघा तिघांना विचारलं होतं. आमचे प्रसाद आलेकर असतील, मनोज भाटोडेकर सर असेल, ते त्यांचे फाउंडर आहेत, सह्याद्री लँडोरेसचे ते फाउंडर आहेत. तर त्यांच्या माध्यमातून मी विचारलं की बाबा हा काय प्रकार आहे? तर ते बोलले की एका कॅलेंडरमध्ये 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, 600 किलोमीटर जर का तुम्ही सायकलिंग केली की त्यांचे ते गेट्स असतात त्या हिशोबाने ते केली तर तुम्हाला सुपर रायडर हा किताब सायकलिंग क्षेत्रातला मानाचा किताब हा दिला जातो. म्हटलं याची प्रॅक्टिस करायला काय आपल्याला हरकत नाही. रोजची मी माझी नंतर 50 किलोमीटर 100 किलोमीटर अशी सायकलिंग करायला लागलो. 25 किलोमीटर हे चालूच असायचं. मग पहिल्यांदाच एक SR सिरीजची पहिली 200 किलोमीटरची राईड डिक्लेअर झाली आणि ती खेडमधून इंदापूर पर्यंत होती. आणि आम्ही माझ्याबरोबर माझा अंकुश जंगम म्हणून एक आहे की त्याच्याबरोबर तो आणि आम्ही दोघांनी ठरवलं की ह्या इव्हेंटमध्ये आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि सुरुवात तरी करूया. आणि ठरवलं होतं की मनाशी की फक्त 100 किलोमीटर करायची, 100 किलोमीटर तरी मारू शकतो का आपण, पहिली 100 मारायची आणि नाही जमलं तर हे सोडून द्यायचं, म्हणजे तिथं स्टॉप करण्यात निघून यायचं. परंतु बघता बघता आम्ही ते 100 किलोमीटर त्या ह्याच्यामध्ये भाग घेतलं. 6 मे 2023च्या दरम्यान असेल आणि पहिली 200 किलोमीटरची राईड आम्ही संपवली. त्याच्यानंतर आवडही चालू झाली. मग 200 झाली, 300, 400 आणि पहिला किताब मी त्यावेळेस पटकवला होता. SR हा किताब कधी कुठल्या वर्षी आपण? 2023ला पहिला किताब मिळाला. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सायकलिंगचं जे ट्रेंड आहे तो आता बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. येस, हो. पण बरेच जणांना वाटतं सायकल चालवावी हा विचार येतोय, परंतु त्यांची ऍक्च्युअली स्टार्ट होत नाहीये. हा मधला जो गॅप आहे ना तो कशा पद्धतीने तुम्हाला जाणवला का किंवा तो कशा पद्धतीने दूर करायला पाहिजे? नाही, दूर करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर का एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपल्याला सवड काढली पाहिजे. जर का तुम्ही सवड काढली तर नक्कीच होईल. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की मी माझा काम धंदा सांभाळून मला सकाळी साईटवर 9 वाजता हे जायलाच लागतं. 9 वाजता गेलो नाही तर मग बंबाबंब होते साईटवरती, तर साईटवर जायचं लागतं. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं की 5 वाजता उठायचं, आपल्या शरीरासाठी 2 तास द्यायचे. आपलं शरीर फिट असेल तर सर्व काही फिट आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग 5 वाजता उठायचो आणि त्याच्यानंतर 2 तास आम्ही सायकलिंग करतो. 2 तासामध्ये आरामात आमची 50 किलोमीटर सायकलिंग होते. तर मी लोकांना एकच सांगेन की खरोखर तुमच्या शरीराची जर काळजी घ्यायची असेल तर तुम्ही सायकलिंग म्हणा किंवा इतर कोणतेही स्पोर्ट असेल त्याच्यामध्ये भाग घ्या आणि तुम्ही स्वतःची वेळ थोडासा काढा. 2 तास त्या माध्यमातून होऊन जाऊ शकतं, पण तुम्हाला आवड पाहिजे.
तुम्ही एक चांगला संदेश या माध्यमातून दिला, आरोग्याचा देखील आणि तरुणांना देखील, किंवा ज्यांना सायकल चालवायची आवड असेल तर सवड काढली पाहिजे. आणि तब्येतीला, तुमचं आरोग्य जर फिट पाहिजे तर दिवसातून किमान 2 तास तुम्हाला काढले पाहिजे. चांगला मोलाचा सल्ला तुम्ही दिलात. पण यासोबत मला अजून असं जाणून घ्यायचंय की चिपळूण सायकलिंग क्लब याबद्दल अनेक जण ऐकतात. याचं ऍक्च्युली कशा पद्धतीने कामकाज चालतं, किंवा याचे सदस्य किती आहेत, कशा पद्धतीने याच्यामध्ये जर कोणाला समाविष्ट व्हायचा असेल तर काय परिस्थिती, कशा पद्धतीने आहे? चिपळूण सायकलिंग क्लबचे जवळजवळ 75 ते 80 सभासद आता ऑलरेडी आहे. आणि जर का तुम्हाला याच्यात सामील व्हायचं असेल तर आमची एक चिपळूण सायकलिंग क्लबची एक अट आहे की कमीत कमी तुम्ही 1200 किलोमीटर वर्षाला सायकलिंग केलीच पाहिजे. 1200 किलोमीटर, फक्त 1200 किलोमीटर सायकलिंग केली की तुम्ही क्लबमध्ये जॉईन होऊ शकता. आणि बाकी काय, तुम्हाला हेल्मेट हे एक सक्तीचं आहे, पायामध्ये शूज पाहिजेत आणि जर्सी वगैरे ह्या क्लबच्या असतात त्या घातल्या पाहिजेत. बस त्याच्यानं सायकलिंग तुम्ही चालू करू शकता. वर्षभरात 1200 किलोमीटर, वर्षभरात 1200 किलोमीटर तुम्ही हे केलंच पाहिजे. आपण हा किताब, आता जो आयर्नमॅन किताब जो पटकवला, किंवा त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली होती, किंवा त्या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं? पहिली गोष्ट, आयर्नमॅन हा जो किताब आहे हा फक्त सायकलिंग क्षेत्रातला नाही. ह्याच्यामध्ये 3 खेळांचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्विमिंग, त्यानंतर सायकलिंग आणि त्यानंतर रनिंग. आता ह्याच्यामध्ये जर का तयारीचं जर का म्हणत असाल तर कमीत कमी मी 1-1.5 महिना ऑलरेडी माझी प्रॅक्टिस तर रोज चालूच असते. आणि रनिंगची ही मला पहिल्यापासून आवड आहे, त्याच्यामुळे माझी रनिंग ही व्हायची. त्याच्यानंतर सायकलिंगचं तर रोज व्हायचं. माझं राहिलं होतं स्विमिंगचा विषय फक्त. तर स्विमिंग करताना मला थोडीशी अडचण येत होती, नाही असं नाही. कारण आम्ही ज्या पोहलेलो आहे तो वाशिष्ठीमध्ये लहानपणी आम्ही जो पोहलो, म्हणजे उदाहरणार्थ बोलायचं तर गावठी पद्धतीने आम्ही पोहलो. आणि बाकीचे जे स्विमर होते ते प्रॉपर शिकलेले. पण मी ठरवलं होतं की आपण जरी आपल्या पद्धतीने गावठी पद्धतीने पोहत असो तरी आपण हे पूर्ण करू शकतो. मग त्यानंतर आपण वाशिष्ठीमध्ये मी थोडीफार प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला आमचे दांडेकर सर आहेत, त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं स्विमिंग पूल, नगरपालिकेचं स्विमिंग पूल आहे, तिथे मी रोज जायचो आणि तिथे मी कमीत कमी 1.5 तास पोहण्याची प्रॅक्टिस चालू केली. तेव्हा गणपती सर म्हणून आपले आयर्नमॅन आहेत, त्यांनी मला सल्ला दिला होता की प्रशांत, जर का तुला स्विमिंगला जायचं असेल कमीत कमी दिवसात 1 तास तू स्विमिंगसाठी वेळ काढ. आणि मी त्यांच्या सल्ल्यानुसार 1 तास हा वेळ काढायचो आणि 1 तास मी स्विमिंग करायचो. आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं. प्रशांतजी, मला एक तुमच्याकडून असं जाणून घ्यायचंय की मी माहिती काढली त्यावेळी मला असं समजलं की सायकलिंग तुमचा जो क्लब आहे त्यामध्ये प्रशांत दाभोळकर जी व्यक्ती आहे ती एकदम एनर्जेटिक आहे, म्हणजे उत्साही आहे. तुम्ही चिपळूण ते पंढरपूर सायकल वारी, म्हणजे दिंडी जशी पंढरीची वारी निघते तशी सायकल वारी केली, त्याच्या सर्वांमध्ये तुमचा सहभाग कशा पद्धतीने असतो, किंवा सगळ्यांना तुम्ही कसे घेऊन याच्यामध्ये होता? आता कसं होतं माहितीये का, मला मुळात आधी सगळ्यांना मिळून घेऊन जायची आवड आहे पहिल्यापासून. आजच मी लहानपणापासून असं जायची की सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि जायचं. आणि आता चिपळूण सायकलिंगमध्ये बरेचसे असे माझे मित्र चांगले झालेले आहेत, तर त्यांना मी आमचं कॉन्टॅक्ट चालू असतं की मग मी आज राईडला जातोय, मग आदल्या दिवशी त्यांना मी फोन करतो, बाबा येणार आहे का राईडला? येणार आहे. मग त्या हिशोबाने सकाळी 5 वाजता बरोबर त्यांना उठवायचं की चला राईडला, की मग ते आमच्यावर येतात आणि त्या पद्धतीने आम्ही राईड करतो. मग त्यावेळेस रूट करतो आमचं की बाबा कुठे जायचं नाही, आज कुठल्या रूटला जायचं. तर त्या पद्धतीने आमचे, आता समजा कधी पोपलीला जायचं असेल, कधी सावर्डा जातो, कधी चिरणीमध्ये जातो, असे सगळे आम्ही हे करतो आणि त्या पद्धतीने आम्ही सायकलिंग करतो. एक प्रश्न, थोडी माहिती राहिली, आयर्नमॅन जो स्पर्धेचं स्वरूप होतं कशा पद्धतीने, म्हणजे स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग, पण हे किती किलोमीटर, आणि तुम्ही जो कोल्हापूरमध्ये जो आहे तर ते कुठं कसं स्वरूप होतं? आता कसं, ते पहिली ही स्पर्धा राजाराम तलावाच्या इथं होते. राजाराम तलावाच्या इथं स्विमिंगचा जो विषय असतो तो कसा असतो की 1900 मीटर पोहणे, 1.9 किलोमीटर पोहणे, त्याला 1.5 तास त्यांनी दिलेला असतो. आणि 90 किलोमीटर सायकलिंग होती, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग. आणि ह्या सर्व ह्याला स्पर्धेला 10 तास त्यांच्याकडे दिले जातात. त्या स्पर्धेला 10 तास असतात. त्या 10 तासामध्ये तुम्ही हे संपवायचं, असं त्यांचा नियम असतो. आणि ही स्पर्धा करताना मी जर का राजाराम तलावामध्ये स्विमिंगचं होतं तर मी 1 तास 27 मिनिटांमध्ये स्विमिंग संपवलं, 3 तास 30 मिनिटांमध्ये 90 किलोमीटर सायकलिंग केलं आणि 2 तास 40 मिनिटांमध्ये मी रनिंग पूर्ण करून, असं ओव्हरऑल माझं टायमिंग 7 तास 46 मिनिटात मी ती स्पर्धा कंप्लीट केली. म्हणजे ह्या ज्या तिन्ही स्पर्धे, म्हणजे खेळांचे प्रकार ते सलग करायचे असतात की सलग करायचे असतात? स्विमिंग मधनं बाहेर आलं की तुम्ही सायकल घ्यायची, सायकल घ्यायची आणि शूज वगैरे घालायचे आणि तुम्ही ते निघायचे. साधारणतः किती स्पर्धक सहभागी होतात, किंवा ही राज्यातून होती की देशातून? हे देशातून, देशभरातून लोक येतात.
देशभरातून लोक, कमीत कमी याच्यामध्ये 550 ते 600 लोकांनी भाग घेतला. मग ह्याच्यामध्ये जे पूर्ण करतात त्या सर्वांना आयर्नमॅन हा जे सगळ्यांना 10 तासाच्या आतमध्ये जो कम्प्लीट करतो त्याला आयर्नमॅन हा किताब दिला जातो. मध्यंतरी आपली चिपळूणमध्ये देखील काही सायकलिस्ट लोकांची मिरवणूक देखील काढली होती. एक चांगला संदेश त्याच्यातून गेला की सायकलिंग मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा. तर ती जी हे होती आपली अचिव्हमेंट ती काय होती? ती अचिव्हमेंट 1200 किलोमीटरची एक एलआरएम म्हणून एआरएम सारखी एलआरएम लॉंग डिस्टन्सची आपली एक स्पर्धा होती. ती स्पर्धा पाटणला चालू झाली आपली आणि बीड पासून 28 किलोमीटर गावाचं नाव आठवत नाही मला, तिथपर्यंत घेऊन तिथनं रिटर्न ते असं पाटण होतं. असं 1200 किलोमीटरची एलआरएम स्पर्धा होती. तिला टायमिंग दिलं होतं 90 तासामध्ये ती संपवायची होती. आणि आपल्या चिपळूण तालुक्यातनं ज्या भाग घेतला होता तो मी एक क्लबमधनं मी होतो, डॉक्टर मनीषा वाघमारे होत्या आणि राघव खर्चे म्हणून होता. असे आम्ही तिघांनी भाग घेतला होता. मी आणि राघव खर्चेने 86 तास आणि 50 मिनिटांमध्ये ही स्पर्धा त्यावेळेस संपवली होती. ती संपून आल्यानंतर आम्ही तिघांनी संपून आल्यानंतर आमचा जो चिपळूण सायकलिंग क्लबने जो स्वागत केला होता तो त्याच ह्याची मिरवणूक त्यावेळेस काढली होती. पण मला एक आता फक्त असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे अचिव्हमेंट करून आल्यानंतर तुमचं चिपळूणमध्ये जे वाजत गाजत स्वागत होतं किंवा तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो त्यावेळी कशी असते भावना, म्हणजे काय वाटतं तुम्हाला आठवण? नाही, तर एक भावनिक क्षण पण असतो आणि आनंदाचं वातावरण असतं पहिली गोष्ट. आणि आपण केलेली जी एखादी अचिव्हमेंट असते त्याची कौतुकाची थाप ज्यावेळेस लोक आपल्याला देतात तेव्हा आपण अतिउत्साहीने आपण पुढचं काम करत असतो. आणि त्यामुळे ती ज्यावेळेस कौतुकाची थाप मला मिळाली होती त्याच्याच प्रतीक घेऊन मी आता आयर्नमॅन हे जायचं. म्हणजे मला तेच म्हणायचं की जे तुम्हाला लोकांच्या कौतुकाच्या रूपाने जी एनर्जी मिळते 100% तुम्हाला अजून 4 पावलं तुम्हाला झेप घेण्यासाठी तुम्हाला बळ मिळतं. मला त्यातनं तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. जाता जाता अजून एक मला असा प्रश्न पडायचा की तुम्ही आता 100-200च्या पुढे 1000 किलोमीटरचं अंतर पार पडता, म्हणजे अगदी सहजरित्या सांगताय. आणि त्याच्यातून जो रेग्युलर जी प्रॅक्टिस मेक परफेक्ट हा जो ध्येय आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यात हे झालेलं आहे. पण हे एवढं अंतर पार करत असताना मध्ये काही अडचणी येतात का, किंवा तांत्रिक काय अडचणी येतात, किंवा खाण्यापिण्याच्या राहण्याच्या काही अडचणी असतात, याच्यावर सगळ्यावर कसं मान करतात? खाण्याच्या तशा म्हटलं तर अडचणी काही येत नाही त्याच्यावरचं, कारण की जागोजागी हॉटेल असतात तेव्हा आम्ही भूक लागली तर आम्ही हॉटेलमध्ये जातो. परंतु तांत्रिक अडचणी येणारे म्हणजे सायकल पंक्चर झाली तर ती स्वतः काढायची असते. त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकत नाही. पण तुमचा को रायडर असतो, तुमच्याबरोबर जो रायडर असतो तो तुम्हाला मदत करू शकतो. करून जाणारा एखादा माणूस आहे त्याच्या सायकलवर गाडीवर बसलो सायकल घेऊन गेलं आणि पंक्चर काढलं नाही, तसं होत नाही. मग जो ऑर्गनायझर असतो त्याला पहिला कळवायला पाहिजे की हे माझ्या आटोक्याचं काम नाही, होत नाही तर काय करू. मग त्यांची परमिशन घेतल्यानंतर आपण एखादी रिक्षा म्हणा किंवा गाडीतनं सायकल घेऊन जायची, तिथं काय असेल त्या सायकलचं काम करायचं आणि त्याच्यानंतर आयत्याच जागेवरती परत यायचं आणि परत ती राईड चालू करायची असं असतं. परंतु पंक्चर वगैरे ऑलरेडी आता चिपळूण सायकलिंग क्लब मधले सगळ्यांनाच पंक्चर काढता येतं आणि आम्ही सगळेजण ते काढतो. ह्याच्या पुढचं ध्येय काय किंवा कुठली स्पर्धे आपल्याला हे करायचं? आता ह्याच्यामध्ये पुढचं जर का ध्येय म्हणत असेल तर मला टायगर मॅन करायचं आहे. टायगर मॅन त्या स्पर्धेचं स्वरूप असं असतं की 5 किलोमीटर स्विमिंग असतं, 200 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 50 किलोमीटर आपल्याला धावायचं असतं. आणि त्याला ओव्हरऑल तास 20 तास दिलेले असतात आणि 20 तासाच्या आतमध्ये तुम्ही ती स्पर्धा संपवायची असते. टायगर मॅन म्हणून आपल्या चिपळूणमध्ये तुम्ही या स्पर्धा आहे ना, पहिल्यांदा आपला चिपळूण तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणतात तर पहिला अहमद अली शेख म्हणून आपला आहे, चिपळूण सायकलिंग क्लबचा सभासद आहे, त्यांनी केलेला आहे. प्रशांतजी, मला या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून एक असं सांगायचंय की सायकलिंग मध्ये ज्यांनी चिपळूण मधून किताब प्राप्त करून घेतले ते राजसत्ताच्या कट्ट्यावर सर्व येऊन गेलेले आहेत आणि आम्हाला देखील तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. आणि जाता जाता ओव्हरऑल चिपळूणकरांसाठीचा एक सवाल तुमच्याकडे आहे, तो म्हणजे असा की तुम्ही सर्व सायकलिंग करताय, सायकलिंग क्लबच्या माध्यमातून बरेचसे मेंबर सक्रिय आहेत, अनेकांना वाटतंय की आपण सहभागी व्हावं किंवा आरोग्याचा देखील मोठा त्याच्यामध्ये संदेश आहे. तर असं काही आपल्या डोक्यामध्ये आहे की जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी अजून काही आपल्या ऍक्टिव्हिटीज वाढवाव्यात किंवा असं काही आपले हे आहे? आम्ही चिपळूण सायकलिंग क्लबच्या मध्ये त्यासाठी आम्ही एक सायक्लोथॉन 25 डिसेंबरला आपल्या दरवर्षी सायक्लोथॉनचं आयोजन करतो. त्याच्यामध्ये चिपळूण तालुक्यातल्या प्रत्येक माणसांसाठी ते खुलं असतं आणि ते 25 किलोमीटरचं अंतर कापायचं असतं आणि त्या प्रकारची आम्ही स्पर्धा घेतो.
तर सायक्लोथॉन मध्ये मी आव्हान करेन की लोकांना की तुम्ही एकदा त्याच्यामध्ये सहभाग घ्या 25 डिसेंबरला, आणि त्याच्यातून तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपण हे सायकलिंग करू शकतो. त्यांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. राहिला विषय, तुम्ही आता मुलाचा सल्ला विचारला असता तर मी तुम्हाला एकच सांगेन की आज मोबाईलचा दुनियेत एवढा वाढ झालेला आहे की तो मोबाईल तुम्ही जर का कमी केला, योग्य ठिकाणी तुम्ही मोबाईल नक्कीच वापरा, परंतु अनावश्यक ठिकाणी आपण मोबाईलचा सारखा प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघत असतो, त्या बंद करून तुम्ही सायकलिंग क्षेत्र म्हणा, क्रिकेट म्हणा, मैदानी कोणतेही गेम असू तुम्ही खेळा, हे तुमचं आरोग्य चांगलं राहील, एवढंच ते सांगतो. प्रशांतजी, तुम्ही अतिशय उपयुक्त आणि थोडक्यात माहिती चांगल्या पद्धतीने दिलेत. सर्वप्रथम म्हणजे सायकलिंग, मोबाईलचा वापर कमी करा, आणि तुम्ही बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की जो जुना ट्रेंड आहे ना तोच पुन्हा यायला लागला. आज प्रदूषण एवढं वाढायला लागलंय की वाहनांची संख्या कमी होणं गरजेचं आहे. सायकलिंगमुळे आरोग्य तुमचं चांगलं राहतं, तुमचं इंधन बचत होते, प्रदूषण कमी होतं, अनेक गोष्टी त्याच्यामधून फायदा आहे. सायकलिंगचं एक चांगली संकल्पना तुम्ही सायकलिंग क्लबच्या माध्यमातून राबवताय. सोबतच चिपळूण नगरपालिकेने दर महिन्याच्या 1 तारखेला चला सायकल चालूया म्हणून उपक्रम केलेला आहे. त्याच्यामध्ये आपला सायकलिंग क्लबचा देखील मी सहभाग बघितलाय असतो. मला वाटतं की तुम्ही वर्षातून एकदा 25 डिसेंबरला जो ठेवताय सायक्लोथॉन, ही चांगली कौतुकास्पद गोष्ट आहेच, परंतु नगरपालिकेने जे तुम्हाला एक हात पुढे केले तुम्ही अनेक वेळा असतात, पण त्या ह्याच्यातून अजून जर तुम्ही लोकांना हे करू शकत असाल तर ते तुम्ही सायकलिंग क्लबच्या माध्यमातून जर केलं तर अजून संख्या वाढेल असं आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही जे काही त्याचा प्रयत्न करू. क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी इंटरेस्टेड असतो आणि काम सुरू करतो त्यावेळी कोणतरी एक मार्गदर्शक लागतो आपल्याला, किंवा याच्यासाठी तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळालं आणि असा काही प्रसंग आहे का की तो एवढा अडचणीचा होता की तो तुम्हाला या ठिकाणी सांगावासा वाटेल? येस, आता मार्गदर्शन म्हटलं तर चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांनी मला मार्गदर्शन केलं, मग तो नवीन असो किंवा जुना असो. आता नाव घ्यायचं म्हटलं तर तेजानंद गणपती सर आहेत, श्रीराम दांडेकर सर आहेत, त्यानंतर मनोज भाटवडेकर सर आहेत, डॉक्टर मनीषा वाघमारे आहेत, आणि चैतन्य गांगण सर आहेत. असे बरेचसे जण आहेत, प्रसाद आलेकर आहेत, विक्रांत आलेकर आहेत, अहमद अजीज शेख आहेत, आमचे जोशी बंधू म्हणजे अजित जोशी, श्रीकांत जोशी, त्यानंतर डॉक्टर सचिन खेडेकर आहेत, आशिष आयरे आहेत. हे सगळेच माझे मार्गदर्शक आहेत, कारण ह्या लोकांकडनं मला काही ना काहीतरी तरी शिकायला मिळालं, म्हणून आवर्जून मी या सगळ्यांची नावं घेतली. आणि चिपळूण सायकलिंग क्लबच्या सगळ्याच लोकांनी मला, आमच्या चिपळूण सायकलिंग मध्ये विशेषतः की एक वुमन या ग्रुप म्हणून, त्या वुमन या ग्रुप मधले सुद्धा काही महिला आहेत की त्यात आमच्या मोने मॅडम असतील, ऐकलं, तारे मॅडम असतील, ह्या सगळ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, ऐकलं का, त्यांच्या मार्गदर्शनाने सह केलेलं आहे. आणि राहिला विषय, आता तुम्ही एक प्रश्न केलात की तुम्हाला काय अडचणी आल्या त्या दिवशी, तर आयर्नमॅन साठी ज्यावेळेस मी गेलो तिथं स्पर्धेला, आणि आम्ही 4 तारखेला इथनं गेलो, आणि 4 तारखेला गेल्यानंतर आमचं सगळं तिथलं एरिया वगैरे बघितलं, काय प्रकार आहेत म्हणजे तिथं हे बघितलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण हे करूया, एक ट्रायल घेऊया ह्या रूटची. मग ट्रायल घेण्यासाठी आम्ही रूटवरती ट्रायल घेण्यासाठी गेलो, आणि टूर द 100 म्हणून एक स्पर्धा चालू आहे आमच्या, ऑलरेडी एक इव्हेंट चालू आहे. मग त्याचा आम्हाला एक 10-15 किलोमीटर सायकलिंग करायची होती. मग त्या हिशोबाने आम्ही बाहेर पडलो, आणि सायकल घेताना माझ्या सायकलचा रिंग आहे ती तुटली, ब्लास्ट झाला, टायर ब्लास्ट झाला, आणि त्याच्यामुळे ती रिंग पेंट झाली. रिंग पेंट झाल्यानंतर माझ्यामध्ये मोठा प्रश्न पडला की आता सायकल चालू व्हायची, स्पर्धा चालू व्हायच्या आधी हे सगळं 4 तारखेला झालं. 5 तारखेला स्पर्धा होती, आणि सायकल जमा करायची, सायकल आतमध्ये जमा करायला लागते त्यांच्याकडे, त्यांच्या यार्डमध्ये जमा करायला लागते. आणि मोठा प्रश्न पडला मला. मग तिथे कोल्हापूरमधले इचलकरंजी मधले माझे गुंडू मामा आहेत मार्गदर्शक, त्यांना मी फोन केला की माझा असा प्रॉब्लेम झाला. ते बोलले काळजी करू नको, कोल्हापुरामध्ये सायकलचं दुकान आहे, तिथे मी सांगतो, तिथे तू जा फक्त. मग त्यांनी मला त्याचा नंबर पाठवला, मी त्यांच्या दुकानात गेलो, पण त्यांच्या दुकानात गेलो ते म्हटलं आता काम शक्यच नाही, या 2 तासात होणं नाहीये, कारण दुपारी झाले होते, आणि हे एवढ्या ह्याच्यात होणार, हे रिंग अवेलेबल होणार नाही, कारण ह्या सायकलचे रिंग लगेच अवेलेबल होत नाही. मग म्हटलं करायचं काय, मोठा प्रश्न पडला. मग माझ्याबरोबर माझा जो सारथी आहे, माझी सावली म्हणून जो काय माझ्या पाठीशी असतो, अंकुश जंगम म्हणून, तर त्याच्या सायकलचं टायर काढून त्यांनी माझ्या टायरला बसवलं सायकलला, आणि म्हटलं आपण ह्याच्यावर करायचं, आणि मी त्याच्या सायकलवरती ही स्पर्धा मी यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणजे याच्यात एक दिसून येतं की सावली म्हणून जो प्रसंग एवढी तुम्ही तयारी केली होती की जे शस्त्र होतं ते आदल्या दिवशी निकामी झालं. तुमचा जो हे होता सावली, आणि स्वतःच्या सायकलचं साथ तुमच्या सायकलला जोडलं, याचा अर्थ तुमच्या स्पर्धेमध्ये देखील तुमच्याबरोबर सावली 100% चाकाच्या माध्यमातून प्रकारचे बरेच प्रसंग त्याच्यावरती वेळोवेळी होणारच आहे.
राजसत्ताच्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि you. तुमचं ज्यावेळी टायगर मॅन व्हाल लवकरात लवकर व्हाल आणि तुम्ही राजसत्ताच्या कट्ट्यावरती याल अशा शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.